19 मार्च हा दिवस महाराष्ट्राच्या शेतकरी समाजासाठी अत्यंत वेदनादायी आणि काळा दिवस मानला जातो। 19 मार्च 1986 रोजी नापिकी, कर्जबाजारीपणा आणि शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे साहेबराव करपे यांनी आपल्या पत्नी व मुलाबाळांसह पवनार आश्रम येथे सामूहिक आत्महत्या केली होती। या दुर्दैवी घटनेने संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी समाज हळहळला होता। तेव्हापासून किसान पुत्र आंदोलनच्या वतीने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात गावागावात 19 मार्च रोजी करपे परिवारास श्रद्धांजली अर्पण करून सहवेदना व्यक्त केली जाते। अमरावती येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याजवळ सकल शेतकरी समाजाने शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध नोंदवत शासनाच्या अपयशाची प्रतिकात्मक गुढी उभारून सामूहिक निषेध व्यक्त केला। या अन्नत्याग आंदोलनात जिल्ह्यातील जवळपास 350 शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शवली। कर्जबाजारीपणा व नापिकीमुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना तसेच स्वर्गीय साहेबराव करपे व त्यांच्या परिवारास सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे। कर्ज व नापिकीमुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना किसान पुत्र आंदोलनाच्या वतीने शेतकरी कार्यकर्ते श्री प्रकाश साबळे यांनी नमन करून साडीचोळी भेट देत सांत्वन करून रडकी बोळवण केली आहे। या श्रद्धांजली व सहवेदना सभेच्या अध्यक्षस्थानी माजी विधानसभा उपाध्यक्ष शरददादा दसरे होते। यावेळी माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख, आयोजक प्रकाश साबळे, हरिभाऊ मोहोळ, डॉक्टर दिलीप काळे, जगदीश बोंडे, गजानन अहमदाबादकर, विजय विल्हेकर आदी मान्यवर व शेतकरी उपस्थित होते। 19 मार्च हा दिवस महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनातील काळा दिवस म्हणून सर्व शेतकरी समाज हा साजरा करतो। त्याचं कारणच असं आहे की 19 मार्च 1986 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी साहेबरावजी करपे यांनी शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे, कर्जामुळे व नापिकीमुळे त्यांनी आपल्या मुलाबाळांसहित, पत्नीसहित सामूहिक आत्महत्या केली होती। या आत्महत्येमुळे पूर्ण महाराष्ट्रातील सर्व शेतकरी समाज हळहळला आणि जेव्हा महाराष्ट्राचे नेतृत्व संघटनेचे नेते शरद जोशी साहेब जेव्हा त्यांच्या भेटीला गेले तेव्हा प्रशासनाला जाग आली। म्हणून तो दिवस आम्ही दरवर्षी 19 मार्चला पूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते 19 मार्चला त्या परिवाराला श्रद्धांजली देण्यासाठी आम्ही प्रत्येक तालुक्या ठिकाणी, जिल्ह्या ठिकाणी एकत्र होतो। 1986 पासून तब्बल 40 वर्ष झाले आजपर्यंत। या 40 वर्षामध्ये कमीत कमी महाराष्ट्रातल्या 50,000 शेतकऱ्यांनी कर्ज व नापिकीमुळे आणि प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आत्महत्या केल्या। ही बाब अत्यंत निंदनीय बाब आहे, निषेधार्थ बाब आहे शासनाच्या प्रती। म्हणजे आज 19 मार्चला आज गुढीपाडव्याचा दिवस आहे। शासन शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात सपशेल अपयशी ठरलेलं आहे। शासनाचं अपयशी धोरण आणि नाकर्तेपणाची गुढी आज आम्ही सर्व शेतकरी समाज अमरावतीला कृषी महर्षी भाऊसाहेब पंजाबराव देशमुखच्या पुतळ्याजवळ अमरावती येथे सर्वजण त्यांची गुढी उभारत आहोत आणि शासनाच्या ही बाब निदर्शन आणून देत आहोत की शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आपण प्रभावी उपाययोजना केली पाहिजे। शेतमालाला भाव दिला पाहिजे, स्वस्त दरामध्ये बियाण्याचं, स्वस्त दरामध्ये खताचं शेतकऱ्यांना बांधापर्यंत पोहोचवला पाहिजे आणि शेतीचे पेरणीपासून तर कापणीपर्यंतचे सर्व कामे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून झाले पाहिजे, अशी आमची एकमुखी मागणी या 19 मार्चच्या सहवेदना श्रद्धांजली सभेच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे करतो आहोत।